आणि म्हणून आज एक सुंदर काव्य आम्ही आरंभी केलं. उपासना संगीत 420 या ठिकाणी या काव्यामध्ये नावा टिळक म्हणतात, सुंदर देऊळ हृदय वाजे तेथेच विराजे देव बापन. आणि मग त्याच्या पहिल्या चरणामध्ये ते म्हणतात, समक्षता त्याची राखी शुद्ध याला सदा अशुद्धाला दूर ठेवी. आणि देवाचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती आणि त्या परमेश्वराचं गौरव हे ज्यावेळेस या अंतःकरणामध्ये सदैव चालेल, त्यावेळेस खात्रीनं देवाच्या प्रियमंडळी अशुद्धता जी आहे ती अशुद्धता आमच्या जीवनामधून दूर राहिल्याशिवाय दूर राहणारच आहे. कारण की आम्ही त्या अंतःकरणामध्ये कुणाला स्थान दिलेलं आहे, तर त्या दैवी प्रकाशाला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून हा सदरचा विचार आजच्या चिंतनामध्ये थोडासा पुढे घेऊन जात असताना आम्ही काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की ज्या वेळेस आम्ही धर्माचरण करतो, देव आमच्याकडनं काय अपेक्षित करत आहे, देवाची आमच्याकडनं काय अपेक्षा आहे आणि आम्ही काय करत आहोत हे आम्ही पाहणं गरजेचं आहे. कारण की पवित्र शास्त्राचं अध्ययन करत असताना देव आमचं बाह्य नव्हे तर आमचं आंतरिक जीवन पाहत आहे. कारण की